नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज एडिफिकेशन मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस-एस-सी 2026 साठी मॅथ्स सब्जेक्टसाठी चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 जो की आपला अल्जेब्रा आणि जॉमेट्री हा जो पार्ट आहे त्यासाठी आपल्याला चॅप्टर वाईज वेटेज काय असणार आहे विथ ऑप्शन. ओके, कारण वेटेज जर आपल्या लक्षात आलं बाळांनो तर अभ्यास करायला सोपा पडतो आणि क्लास 10th मध्ये स्कोर व्हायचे चान्सेस जास्त असतात, कारण त्याचं महत्त्वाचंच कारण आहे की विथ ऑप्शन क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर हा 40 मार्कात जरी असला तर टोटल जर विथ ऑप्शन आपण पाहिलं तर हा 60 मार्काचा असतो. आता यामध्ये कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे ते आता आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने ह्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ देखील मी नेक्स्ट पॉईंट मध्ये बनवेन की चॅप्टर वाईज आपण कोणत्या चॅप्टर मधल्या काय काय गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, फर्स्ट चॅप्टर आहे त्याला किती वेटेज आहे मानो 12 मार्काचं वेटेज. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती आहे 8 मार्काचे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन एपीला 8 मार्क आहेत, फायनान्शियल प्लॅनिंगला 12 मार्क आहेत, प्रोबॅबिलिटीला 8 आहेत आणि स्टॅटिस्टिक्सला 12 आहेत. ठीक आहे, आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणता चॅप्टर समजायला मुलांना थोडंसं हार्ड जातो. आपण फॉर एक्झाम्पल विचार करूया जो की फायनान्शियल प्लॅनिंग आहे. ठीक आहे, फायनान्शियल प्लॅनिंग मधील 2 मार्काला सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे जीएसटीची. ओके, ते तर आपण सोडवू शकतो, म्हणजे अगदी आपण 10 मार्क पकडू. जर फायनान्शियल प्लॅनिंग मी स्किप केला तर पेपर किती मार्काचा कन्वर्ट होतो 60 मधून 10 गेले जाईल 50 मार्क्स. ओके, आता तुम्हाला मी एक सांगतोय, जर तुम्ही फर्स्ट चॅप्टर व्यवस्थित केला, ठीक आहे, लिनियर इक्वेशन त्याच पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन व्यवस्थित केला आणि एपी व्यवस्थित केला, हे 3 चॅप्टर इझी आहे जे तुम्ही व्यवस्थित केले. किती होते 12 अधिक 8 20, 20 अधिक 8 28. ओके, आणि प्रोबॅबिलिटी पण सोपा आहे. 28 अधिक 8 किती झाले, हे झाले 36, म्हणजे 40 पैकी 36 मार्क्स, 40 पैकी 36 मार्क हे किती चॅप्टर्स कव्हर करतात तर 1 2 3 4. यात आपण स्टॅटिस्टिक्सचे सोपे पॉईंट्स घेतले नाहीयेत, फायनान्शियल प्लॅनिंगचे सोपे पॉईंट्स घेतले नाहीयेत. म्हणजेच तुम्हाला 40 पैकी 30 35च्या पुढे स्कोर करणं कुठंच अवघड नाहीये, कारण क्वेश्चन कसे आहेत विथ ऑप्शन असतात. 4 चॅप्टर व्यवस्थित झाले तरी तुमचा पेपर 40 पैकी 36 मार्काचा व्यवस्थित कव्हर होतो. अगदी मी म्हणतो मी 1-2 मार्कात चुकला असेल ते देखील 40 पैकी 32 33 35 पर्यंत सुद्धा तुमचा स्कोर होऊ शकतो. त्याच पद्धतीने स्टॅट मधले काही सोपे पॉईंट्स करा, पाय डायग्राम सारखे असेल जे की 2-3 मार्काला असतात ते करा, आणि फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जीएसटी कन्सेप्ट करा, आयटीसी कन्सेप्ट करा. या 2-4 कन्सेप्ट केल्या तरी देखील तुमचा आउट ऑफ स्कोर मॅथ्स 1 मध्ये होऊ शकतो. अल्जेब्रा या सब्जेक्ट मध्ये तुमचा आउट ऑफ स्कोर होऊ शकतो. आता सिमिलरली मॅथ्स 2 साठी देखील आपण पाहूया चॅप्टर जॉमेट्री विथ ऑप्शन. फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. ओके, आता सिमिलॅरिटी या चॅप्टर किती मार्कला येतो बाळांनो 10 मार्काला येतो. ठीक आहे, या चॅप्टर मध्ये 1 ते 2 थेरम्स आहेत. ठीक आहे, थेरम महत्वाचे, त्याच पद्धतीने कन्सेप्ट बेसिस आहेत, कन्सेप्ट खूप आहेत. तेव्हा हा चॅप्टर तुम्ही फर्स्ट करा. एरियाचा आहे पूर्णपणे, एरियाचा फॉर्म्युला काय हाफ इंटू बेस इंटू ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. त्यानंतर सेकंड आहे जो काय पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरियन थेरम असेल किंवा पायथागोरस थेरम आपण बोलूया. पायथागोरस थेरम जो की 7 मार्काचा आहे. त्याच्या पुढे आहे सर्कल जो की 12 मार्काचा आहे. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्काचा आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री देखील 7 मार्काचा आहे. ट्रिग्नोमेट्री 7 मार्काला येतो आणि मेन्सुरेशन हा 10 मार्काला आहे. आता यामध्ये तुम्हाला मी सोपे चॅप्टर सांगतो कोणकोणते. सिमिलॅरिटी हा सोपा चॅप्टर आहे, पायथागोरस थेरम हा देखील सोपा चॅप्टर आहे, सर्कल सोपा आहे पण कन्सेप्ट खूप आहेत त्यामुळे आपण तो लास्टला ठेवूया. ठीक आहे, त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन डायग्राम काढायचे एकदम सोपा चॅप्टर आहे, 7 मार्क असतो. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री हा देखील चॅप्टर सोपा आहे. यात तर 3च फॉर्म्युले आहेत, 3 आयडेंटिटीज आणि बाकी 2-3 फॉर्म्युले साइनचं कोसेक, कोसेकचं साइन, त्या पद्धतीने. ठीक आहे, मोजकेच क्वेश्चन्स आहेत, मोजकेच क्वेश्चन्स आहेत, काय फार असे जास्त क्वेश्चन्स नाही आहेत. आता जर आपण सर्कल नाही केला, मेन्सुरेशन हा चॅप्टर जर नाही केला आणि एवढे आपण पहिले किती केले 1 2 3 4 5 चॅप्टर केले तर किती मार्काचं कव्हर होते बघा बघा. सिमिलॅरिटी 10 मार्काला आहे, पायथागोरस थेरम 7 मार्काला आहे, झाले 17. जॉमेट्रिक 7 मार्काला आहे, 17 आणि 7 झाले 24, 24 आणि 7 झाले 31, 31 आणि 7 किती झाले 38. म्हणजेच की 40 पैकी 38 मार्काचा क्वेश्चन पेपर हा तुम्ही 5 चॅप्टर केले तरी होऊ शकतो. म्हणजे असं नाही की तुम्ही पूर्ण सिलेबस करा, मी काय तुम्हाला सांगत नाही की तुम्ही पूर्ण सिलेबस करू नका. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण थोडंच पण नीट जरी केलं तरी देखील आपला स्कोर या रेंज मध्ये जाऊ शकतो. मग 40 पैकी 38, 40 पैकी 36, 40 पैकी 38, 40 पैकी 36 हा स्कोर
खूप चांगला आहे. त्याच पद्धतीने बाकीचे चॅप्टर्स आहेत, मेन्स्ट्रुएशन असेल, सर्कल असेल, यातल्या देखील छोट्या कन्सेप्ट असतात ज्या 1-2 मार्काला एक्झामला विचारतात. हे तुम्ही डेफिनेटली करा. आता महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश हाच आहे, की चॅप्टर वाईज वेटेज जेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि त्याच पद्धतीने किती महत्त्व आहे. आता आपण काय करूया बाळांनो, मी तुम्हाला एक काम करतो. आपण जे चॅप्टर टिक केलेत ना, यातले कोणकोणते क्वेश्चन्स करायचे हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो. का? कारण जर तुम्हाला क्वेश्चन्स लक्षात आले ना, या चॅप्टर मधला हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, या चॅप्टर मधला हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तुम्हाला डेफिनेटली कन्सेप्ट समजायला सोपी जाईल. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू बाळांनो, लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.1 पासून जे काही प्रॅक्टिस सेट 1.5 असेल, वर्ड प्रॉब्लेम शेवटी असतील ते तो तुम्हाला मी सगळे IMP क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा. आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ.